शिवपुराण कथा काळेश्वर पवित्र तीर्थक्षेत्र पर भारताचे सुप्रसिद्ध असे कथाकार परमपूज्य शिवम शुक्ल महाराज आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार, भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय श्रीमान अजितजी गोपछडे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काकांडीकर महाराज, आमच्या या कथा संयोजन समितीचे प्रमुख व ट्रस्टचे सदस्य, माजी आमदार, माजी महापौर ओमप्रकाशजी पोखरणा, आमच्या ट्रस्टचे सर्व विश्वस्त बालाजीराव हंबर्डे, दारोजीराव हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, रावसाहेब हंबर्डे, उत्तमराव हंबर्डे, सतीश भेंडेकर व इतर सर्व आमचे या ट्रस्टचे सर्व विश्वस्त, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व भाविक, मला अतिशय मनापासून आनंद आहे ट्रस्टच्या विश्वस्ताची आणि ओमप्रकाश पोखरणा आमची गेल्या वर्षभरापासून इच्छा होती शिवम शुक्ल महाराजांचा पुरुषोत्तम मासामध्ये या इथं कथा झाली पाहिजे. त्यांची पूर्ण भारतामध्ये कथा होतात आणि विशेष करून पुरुषोत्तम मासामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी दुसरीकडे कथांचे वेळ तारखा तरी दिलेल्या होत्या. पण महाराज जी, हम आपके बहुत ही आभारी है कि आपने हमें भी पुरुषोत्तम मास के 3 दिन दिए. पुरुषोत्तम माताची समाप्ती आमच्या इथं महाराजांनी केली. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचं आपण स्वागत करूया. अतिशय मधुर वाणीमध्ये त्यांनी शिव महापुराण या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून आपल्या सर्वांच्या समोर कथा केलेली आहे. आजचे आमचे जे विशेष अतिथी आहेत, खासदार अजितजी गोपछडे, या ट्रस्टचा अध्यक्ष या नात्यानं त्यांचे मी विशेष आभार मानतो. आमच्या काळेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये त्यांचंही फार मोठं योगदान आहे. दारोजीराव, आपल्याला माहीत आहे की त्यांनी 5 कोटी रुपये प्रसाद योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या आपल्या तीर्थक्षेत्र योजनेला मंजूर केलेले आहेत. त्याबद्दलही जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. अतिशय सुंदर हा सत्संग झाला की नाही दारोजीराव? आमचे रावसाहेब आहेत की नाही हंबर्डे? कुठं आहेत ना? अतिशय सुंदर. मी तर असं म्हणेन, महाराज जी, मैं ऐसा कहूंगा कि काळेश्वर पे ऐसी कथा इसके पहले नहीं हुई. का अशी कथा कधी झाली नाही? झालीत कथा, होतात. मगर इतनी मधुर वाणी में इतने ही भावपूर्ण, आप सबने देखा होगा गोपछडे साहेब, आपणही पाहिलं की अर्धे भाविक नृत्य करत होते. नृत्य करता त्याचा अर्थ असा आहे की कथाकाराच्या मधुर वाणीमधून त्यांचे विचार त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले, म्हणूनच तुम्हाला माहित नाही ही मंडळी उभा राहून नाच करत होती. महाराज जी, आपका बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत स्वागत. मैं ज़्यादा तफसील में नहीं जाऊंगा. हमारी आपसे एक ही विनंती रहेगी, और हम कथा लेना चाहेंगे श्रावण मास में या और कभी. आप तो पूरे भारत में भ्रमण करते हैं, मगर आपका विशेष प्रेम मराठवाड़े पे है, ये भी मुझे मालूम है.
तो हमारी दरखास्त रहेगी कि हम श्रावण मास में अगर कथा का नियोजन करते हैं तो हमारे लिए आप तारीख दीजिए। ये मैं ट्रस्ट का अध्यक्ष नाते आपसे आग्रह करता हूँ। फिर एक दफा महाराज जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ, उनके चरणों में प्रणाम करता हूँ।